अहिल्यानगरचे दिवंगत माजी आमदार अरुणकाका जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे। अहिल्यानगरचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनाने राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेले आणि सामान्यांशी घट्ट नाळ जुळलेले कर्तृत्ववान नेतृत्व हरपले। अशा शब्दात दिवंगत माजी आमदार अरुणकाका जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन देखील त्यांची प्रकृतीची विचारपूस केली होती। दरम्यान शुक्रवारी अरुणकाका जगताप यांचे निधन झाल्याचं वृत्त समजल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं। त्यांच्या निधनाचा धक्का पचवण्याची शक्ती त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप आणि संपूर्ण जगताप कुटुंबीय तसेच कार्यकर्त्यांना मिळो अशी प्रार्थना करतो। आम्ही सर्वजण जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत। दिवंगत अरुणकाकांच्या आत्म्यास सद्गती लाभो ही प्रार्थना अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे। तर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून अरुणकाका जगताप कायम अहिल्यानगर वासियांच्या लक्षात राहतील। त्यांचं निधन ही अहिल्यानगर जिल्ह्याची मोठी हानी असून त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यात आणि सामाजिक कामातून त्यांचं अस्तित्व राहावं अशी भावना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।